रवा डोसा बनवण्यासाठी इथे मी 1 मेजरिंग कप बारीक रवा घेतला आहे। आता यामध्ये आपण टाकून घेऊया 1 मेजरिंग कप दही। जेवढा रवा आपल्याला तेवढंच दही घ्यायचं आहे। आता हे मिक्सरमध्ये आपण थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घेऊ। आता इथे आपलं हे वाटण तयार आहे। मी इथे सरासरी अर्धा मेजरिंग कप पाण्याचा वापर केला आहे। 1 कप रव्याला अर्धा मेजरिंग कप पाणी टाकलं आहे। आता इथलं आपलं हे बॅटर तयार आहे। आता हे 15-20 मिनिटं आपण झाकून ठेवू। आता टोमॅटोची चटणी करण्यासाठी मी इथे कढई तापत ठेवली आहे। यामध्ये टाकून घेऊया अर्धा चमचा तेल। तेल तापलं की यामध्ये 1 टेबलस्पून हरभऱ्याची डाळ, ही थोडीशी आपण 1-2 मिनिटं हलवून घेऊ। यात लगेच आपण टाकून घेऊया 1 टेबलस्पून उडीद डाळ। आपल्याला मीडियम गॅसवर ही डाळ थोडीशी परतायची आहे। आता यामध्ये आपण टाकून घेऊया 1 टीस्पून जिरे, यात टाकून घेऊया 5 काश्मीरी लाल मिरची, 1 कांदा, 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं व इथे मी 2 टोमॅटो कापून ठेवले आहे ते यामध्ये टाकून घेऊया। चवीप्रमाणे मीठ। आता ही चटणी आपण 5 मिनिटं झाकण ठेवून यावर शिजवून घेऊया। आपल्याला यातील टोमॅटो जे आहे ते सॉफ्ट होऊन द्यायचे आहे। इथे आपले टोमॅटो सॉफ्ट झाले आहे। आता आपण गॅस बंद करू व थंड झालं की हे दळून घेऊ। इथे आपली चटणी वाटून झाली आहे। यामध्ये थोडंसं पाणी टाकूया। इथे आपली चटणी तयार आहे। जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, याप्रमाणे आपण इथे ही चटणी केली आहे। आता यावर आपण टाकूया मोहरी व कढीपत्त्याचा तडका। इथे मी तडका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल टाकते। तेल तापलं की यामध्ये टाकून घेऊया 2 चमचे मोहरी। इथे 2 टीस्पून मोहरी टाकली आहे। 1 कढीपत्ता। आता हे या चटणीवर आपण टाकून घेऊया। आपली इथे चटणी तयार आहे। आता आपण डोसा करायला घेऊया। इथे आपल्या डोस्याचं पीठही व्यवस्थित भिजलं आहे। यामध्ये टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ व अर्धा टीस्पून खायचा सोडा। ते मी साईडला तवा तापत ठेवला आहे। त्यावर थोडंसं आपण तेल टाकून घेऊया व कांद्याच्या साहाय्याने पूर्ण तव्याला तेल लावून घेऊया, जेणेकरून आपला डोसा जो आहे तो तव्याला लटकणार नाही। कोणताही डोसा करताना पहिले तव्यावर थोडंसं तेल टाकावं, कांद्याने पसून घेणे, जेणेकरून डोसा तव्याला बिलकुल लटकत नाही। आता यावर टाकून घेऊया थोडंसं तेल। 2 मिनिटं झाले आहे। इथे आपला डोसा मस्त असा भाजला आहे। आता आपण काढून बघूया। मस्त असा कडक क्रंची इथे आपला हा डोसा झाला आहे। आपला इथे डोसा तयार आहे।